या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु कया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी शिवसाठी घेतलेला अभंग. अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदोन्नय जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा माणसाचा असणारा आयुष्याचा जो मायना आहे आणि त्यामध्ये मोक्ष प्राप्तीसाठी साधलेली जी साधनं आहेत याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडले. कारणही तसंच आहे. वैकुंठवासी भाऊसाहेब दादा बोरुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संपूर्ण बोरुडे कुटुंबियाच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा त्यांचे सुपुत्र सुनील दादा, त्याचबरोबर 2 मुली, त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर त्यांच्या सुना, नातू, आई या सगळ्यांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा जगाच्या मालकाच्या चरणाशी समर्पित करण्याचा अट्टहास आहे. थोडासा आवाज मोकळा करा, खेचतोय. विठाला काही गोष्टी सत्य ज्या माणूस नाकारू शकत नाही त्यामध्ये सगळ्यात सत्य परिस्थिती म्हणजे जन्म आणि मृत्यू. पण संतांची अवस्था अशी आहे की जन्माचं सुख नाही आणि मृत्यूचं दुःख नाही आहे. माझे तुकोबाराय म्हणतात, माझ्यासाठी जगाच्या मालकाच्या नामाविरहित जगणं हे सगळ्यात मोठं दुःखाचं आहे आणि जगाच्या मालकाच्या नामासहित जगणं हे प्रापंचिक असून देखील सुखाचं आहे. मग यदा कदाचित माझ्यासाठी काही गोष्टी विचार करण्याजोग्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा विचार याच गोष्टीचा केला जातो की एकदा वेळ गेली की पुन्हा ती वेळ परत कधीच पदरात पाडून घेता येत नाही. प्रत्येक क्षणी आम्ही सामर्थ्याने या गोष्टीची जाणीव ठेवावी की कोण दिवस येईल कैसा. पण ज्या क्षणी मुखात जगाच्या मालकाचं नाव आलं, एकादशीसारखं व्रत पदरात पडलं, पंढरीची वारी पायानं केली, त्या दिवशी चिंताच वाटली नाही कोण दिवस येईल. बघा, 2 अर्थ आहे. वैष्णव झालात तर कुठलाही दिवस तुमच्यासाठी सारखाच आहे आणि जर वैष्णव नसाल तर कुठला दिवस कुठली संकट घेऊन येईल हे सांगता येत. लक्षात ठेवा. मग या संकटातनं बाहेर पडण्यासाठी शेवटी हे लिहिलेलं आहे, लल्लाटी जे लिहिले न पुसैला काही केले. काहीही झालं तरी जे लिहिलं गेलेलं आहे ते कोणीच मोडू शकत नाही. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते असं माऊलींचं मत आहे. सटवीची राती जेव्हा विसंबी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. आणि हे सत्य आहे. तुम्ही सांगा मला माय, आता तुमचं माहीत नाही पण जुन्या बायका 5व्या दिवशी सटवीची पूजा करायच्या. 5व्या दिवशी बाळंतीण बाईजवळ दिवस रात्र दिवा चालू ठेवला जायचा. त्याचं कारण आहे सटवीचा अक्षर चुकून आहे. आता काही तसं राहिलं नाही म्हणा. पहिल्या बायका 12 दिवस लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. आता लेकरू जन्मलं की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते, बेबी इज कॉम. ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. आपलं जरा अवघड आहे, हरकत नाही. पण या जरी गोष्टी तुम्ही बदलल्या तरी एक गोष्ट तुम्ही कधीच बदलू शकत नाही. हे काळ्या नळाचे कुंडी, घातरी लोणियाची उंडी, माशी पंख पाखडी तव हेच आहे. माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात जीव जातो आणि तो कधी जाईल हे तुम्ही ठरवू शकत. माऊलींचं हे मत तुम्ही कधीच बदलू शकत नाही. आणि अर्थात जर हे बदलता येत नाही आणि हे जर आमच्या हातात नाही तर चिंता करावीच लागते कोण दिवस येईल. पण या चिंतेत जर निशंक व्हायचं असेल, निश्चिंत व्हायचं असेल, निर्भय व्हायचं असेल, व्रत करा. 24 एकादशी आणि 5 पर्व वैष्णवाला करावीच लागतात. 5 पर्व वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर शिवरात्री आणि 24 एकादशी. 24 आणि 5 29, 20 + 9 वैष्णव. पर खाऊन पिऊन करा, त्याला काय जात आहे, पण करा ना. सुरुवात तरी कराल की नाही. फार अवघड आहे महाराज. आजकाल सांगणंही थोडंसं कठीण आहे. पण एकादशीसारखं व्रत जर पदरी पडलं, अर्थात नामदेवरायांच्या दारामध्ये जगाच्या मालकानं किती श्रद्धेने एकादशीचं व्रत नामदेवराय करतायत हे पाहण्यासाठी यावं. पंढरीचा मालक नामदेवरायांच्या दारात तटस्थ उभा आहे भिक्षुकाचं स्वरूप घेऊन. ब्राह्मण म्हणून नामदेवरायांना म्हटलेत,
नामदेवा 4 दिवस उपाशी ब्राह्मण आहे मी, माझ्या पदरात अन्न देता का? नामदेवराय म्हटले, हे बघा, फार फार तर फल देऊ शकतो, फळाच्या पलीकडे काही देऊ शकत, कारण अन्न द्यावं एकादशीला हे माझ्या बुद्धीला पटत नाही किंवा हे शास्त्रात बसत नाही. नको, आज मी काही अन्नदान करणार नाही, तुम्हाला फळं वगैरे देतो. आमच्याकडे एकादशीला स्वतःही काही खात नाहीत आणि कोणाला खाऊ घालत नाही. त्याने 4 दिवसाचा उपाशी ब्राह्मण आहे मी मेल्यावर तुला ब्रह्महत्येचं पाप लागेल. ब्राह्मण जर तुझ्या दारात मेला तर तुला ब्रह्महत्येचं पाप लागणार आहे. ब्रह्महत्येचं पाप मस्तकी घेतोस का? त्याच्यापेक्षा 4 दाणे टाक माझ्या पदरात, खाऊ घाल मला एकादशीला. नामदेवराय म्हटले, माफ करा, पण ब्राह्मण, ब्रह्महत्येचं पाप लागलेलं बरं, पण माझ्या पंढरीच्या मालकाची एकादशीचं व्रत मला तोडता येणार नाही. अक्षरशः तळमळून तळमळून त्या ब्राह्मणाने दारात जीव सोडावा. नामदेवराच्या डोळ्यात खळखळून पाणी यावं. पंढरीच्या मालकाकडे हात करावा. विठ्ठला, काय करावं ते कळलं नाही. नेमका धर्म पाळावा का कर्म पाळावं हे समजलंच नाही. मग काय, पांडुरंग परमात्मा स्वतः खऱ्या रूपात येतात आणि खऱ्या रूपात येऊन नामदेवरायला सांगतात, डोक्यावर हात फिरवून, लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितलेली चिंता न करावी. तू तुझ्या ठिकाणी बरोबरच. एकादशीच्या दिवशी तू स्वतः अन्नदान केलंही नाहीस आणि स्वतः काही ग्रहण केलंही नाहीस. कौतुक वाटलं मला तुझ्या एकादशीचं. मी अधिकाराने सांगतोय, जोपर्यंत पंढरीच्या मालकाचं अस्तित्व आहे तोपर्यंत सगळ्यात जवळचा म्हणून नामदेवराया तुलाच संबोधलं जाणार आहे. तुझ्या इतकं सामर्थ्य कोणातच नसणार आहे. हे सामर्थ्य एकादशीमुळे मिळालं, हे लक्षात घ्या. खूप ताकदही आहे एकादशीत. करून बघा, विनंती आहे माझी, करून बघा. बरं, केली एकादशी, पुन्हा काय करायचं? फक्त एकादशी करून चालत नाही, ज्याची करताय त्याच्याकडे गेलंही पाहिजे. मार्ग धरा पंढरीचा. आणि माझी विनंती आहे, वारी करायची पण नीट करायची. आपली वारी लय खतरनाक आहे. आपण वारी नुसती घेण्यावर आहे. आपण देत बीत काय नाही, नुसतं आलं सफरचंद द्या, आली केळी द्या, आला राजगिऱ्याचा लाडू द्या, पेंड खजूर द्या, खिचडी द्या, कधीतरी नाही म्हणण्याचा जिंदगी द्या. अहो, चावत नाही राव तुम्हाला, तुम्ही राजगिराचे लाडू घेऊन येता. मी म्हातारीला विचारलं, अगं जबडा राहिला फक्त, राजगिरा खाणार कसा? चावत नाही तुला, घेतला कशाला? म्हणली नाटूला. मग वारी कशाला? मरायला. तुम्हीच मला सांगा, आळंदीच्या वाट्यावरचा लाडू जर गोडेगावात येत असेल तर वारी करण्यात मजा नाही ना महाराज? हे डोक्यात घेत जा जरा. आणि आपण प्रापंचिक आहे, आपण द्यावं, आपण घेऊ नये. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हाताला पवित्र करायचंय, दान करा. पायाला पवित्र करायचंय, वारी करा. मुखाला पवित्र करायचंय, नाम घ्या. आणि आयुष्य पावन करायचंय. जगाच्या मालकाविषयी प्रेम हृदयात असू द्या. अखंडितपणे तुम्हाला चिंता करायची गरज पडत नाही. निशंक होता तुम्ही. फक्त जगाच्या मालकाला जवळ करा. आणि तो करायचा असेल ना तर प्रत्येक दिवस सारखा वाटावा, एवढं सामर्थ्य तुमच्या मनगटात असावं. आणि असावंच. एकदा जगाच्या मालकाचं नाव घेतलं ना, पुन्हा काही करायची गरज पडत नाही. मुखात जगाच्या मालकाचं नाव आलं, देवा सदा नामघोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. मग काय, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असे. एकतत्वी नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. अहो, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी. नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे. अहो, तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. काय कमी केलं देवाच्या नावाने? पुण्याची गणना. एवढं सामर्थ्य दिलं. रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. सांगतो तुम्हासी वजारे विठ्ठला, नाही तरी गेला. किती ताकद, किती द्यावी तुम्हाला नावाने. अमृतापेक्षाही गोड जगाच्या मालकाचं नाव आहे. तुम्ही नुसतं सामर्थ्याने नाव घ्यावं. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा,
अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा किती रे गोड देवा एकदा मुखात आलं ना सांगड वाणाने माधवी भक्ती सांगड भक्तीची सांगड वाणाने भक्तीची नारायण नावाची घेतलं भजन काय झालं अहो 84 लक्ष योनी सगळा फेरा चुकवायचं सामर्थ्य मिळालं मुखात दिसतं नाव घेतलं तेरी बन जाएगी गोविंद गुण गायचे तेरी बन जाएगी गोपाल गुण गायचे तेरी बन जाएगी गोपाल गुण गायचे तेरी बन जाएगी गोपाल गुण गायचे तेरी बन जाएगी गोविंद गुण गायचे तेरी बन जाएगी गोविंद गुण गायचे तेरी बन जाएगी गोविंद गुण गायचे ध्रुवची की बन गई प्रल्हाद की बन गई ध्रुवची की बन गई प्रल्हाद की बन गई नारायण नारायण पुकार तेरी बन जाएगी गोविंद गुण गायचे तेरी बन जाएगी गोपाल 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 गुण गायचे ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गायचे सगळं चांगलं होणार आहे तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा अहो तुम्ही काळजीच करू नका तेषा मम समुदरता मृत्यू संसार सागरात भवामी नक्षरात पार्थमय्या वेशित चेतसा फक्त लक्षात घे जर जगाच्या मालकाचं नामच मुखात नसेल वेळेत परमार्थच केला गेला नसेल तर बाकीचं आयुष्य वाईट गेलं हे ओरडण्यात मजा राहत नाही प्रथमे नार्जितम विद्या द्वितीय नार्जितम धनम तृतीय नार्जितम पुण्य चतुर्थी किम करिष्यती पहिल्या 25 वर्षात ज्ञान नाही मिळवलं पुढच्या 25 वर्षात पैसा नाही मिळवला त्याच्या पुढच्या 25 वर्षात पुण्य नाही मिळवलं बाकीचे 25 कुत्र्यासारखे जाणार हे वेगळं सांगायची काय गरज आहे ओ बघा ना कान हे बदिर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघी करती हडहाड तुम्ही संत माये बाप एवढा उपकार करा मज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा विनंती करतो आम्ही तुम्ही सनकाधिक संत मन विता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान हो विनंती आहे माझी अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू असू द्या ना जवळ तुमच्या पुन्हा ओरडण्यात खरंच मजा नाही रे माणसं कर्म चुकवतात आणि फेरा पडला की पुन्हा बोंबलतात अरे चुकली यावर मग पडणारच आहे हे चालूच राहणार आहे पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जगरे शरणम ह्या संसारी बहुदस्तारे कृपया पारे पाहि मुरारी याला एकच पर्याय आहे भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम करा ना भजन माणसं म्हणतात ताई तुम्हाला एक पाकिट भेटतात आम्ही फुकट का करावं तुम्हाला करायला काय बाबा तुम्हाला लोक चांगलं दणकावून देतात पैसे
आम्ही फुकट का भजनं करायची? एक लक्षात घ्या, सामर्थ्याने घ्या. तुम्ही जगाच्या मालकाचं नाव घेतलं ना, आम्हाला पाकिटाच्या माध्यमातून येतं, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. जे सुकुळीने आपुली आत्मजा सत कुळीची दिली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद आहे तिथून लक्ष्मी कुठे जात? नवऱ्याला सोडून बायको जाणार कुठे आहे? आणि करा ना विचार, जगाचा बाप इतका करतोय, साधा वया भक्ती काज नाही लाज, काहीच कमी पडू देत नाही हो. अहो नरहरी सोनारांना एका सावकाराने भलं मोठं सोनं दागिने घडवायला दिलं. चांगलं 1400 वगैरे किलो सोनं असेल ते सामर्थ्याने दिलं त्यांच्याकडे घडवायला. पण आता वेळ कमी होता आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये भजनामध्ये त्यांच्याकडनं सोनं घडवायचं राहिले, हे दागिने करायचं राहिले. पांडुरंग परमात्म्याला काळजी वाटायला लागली. पांडुरंग परमात्मा म्हटला, आता जर या माझ्या भजनाच्या नावात यांनी वेळेवर सोन्याचे दागिने नाही केले तर सावकार काही यांना सोडायचा नाही. आणि हे सावकाराने सामर्थ्याने एक हिंट दिली की बाबा काही करा पण सोनं दागिने घडवा, काही करा तुम्ही. तर सावकार होता तो म्हणला, हे बघ, जर वेळेत दागिने नाही घडले गेले तर तुझा बाजार उठवल्याशिवाय राहणार. तुम्हाला एक सांगू, बऱ्याच लोकांचा बाजार उठवायचा प्रयत्न केला, लय केला. आम्हाला विचारा ना, लय केला. पण एक सांगू, जोपर्यंत जगाचा बाप मस्तकावर हात ठेवू नये, ज्याचा व्यापार जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचा आहे, त्याचा बाजार जगाचा कोणीच सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व उठवू शकत नाही. कारण त्याचा धंदाच आहे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. मग तू काय म्हणे, धंदा केला बहुलाभ सापडला. अभंगाचं शेवटचं चरण आहे हे. तुकोबाराय म्हणतात, असा धंदा ज्याला जमला त्याला कुणीच धंदा उठवल हे सामर्थ्य नाहीच आहे त्याच्याकडे. कोण उठवू शकतं नरहरी सोनारांचा बाजार? जगाचा बापाचं नाव घेतलंय, देवा तुझा मी सोनार, नरहरी सोनार, हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस. अहो जगाच्या मालकाचं नाव घेतलंय मुखात, त्याचं उठवायचं सोपं आहे का दादा? सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व ते. दागिने घडवता दागिने कमी घडले गेले दादा. पांडुरंग परमात्म्याला काळजी वाटायला लागली. रखमाईला म्हणले, रखमा, अगं त्या नरहरीनं माझ्या भजनात दागिनेच घडवले नाही, उद्या त्या सावकाराच्या पोरीचं लग्न आहे, सावकार काय म्हणेल? म्हणे आता मला जावं लागेल. अहो विठ्ठला, विश्वोत्पत्ती हे तवे, विश्वाची उत्पत्ती आहे तुमची, जगाचा बाप आहेत तुम्ही, विश्वाचा मालक आहेत तुम्ही सोनं घडवायला जाणार का? साधा वया भक्ती काज नाही लाज दे. विठ्ठल म्हटला, रखमा, अगं माझा नरहरी संकटात आहे, त्याच्यासाठी मी नाही गेलो तर माझ्या अस्तित्वाचा काय फायदा? सांग ना मला. कौतुकानं सांगतात मला, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. मीच नाही राखलं त्याचं तर काय तोंड दाखवणार आहे मी? विनंती माझी, जाऊ दे मला. रखमाबाईनं म्हणावं, मोठ्या माणसानं असं छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालू नये, आपलं मोठेपण टिकवावं. असा मोठे माणूस प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायला लागला, त्याचं मोठेपण कसं टिकल? अहो साधा गावचा माजी सरपंच असला तरी खुर्चीशिवाय बसत नाही विठ्ठला. तुम्ही चालले सोनं घडवायला आणि ती कारागीर म्हणून. अहो या लोकांकडे बघा जरा, कीर्ताना बसताना सुद्धा कशी बसल्या ती, जस काय मड्याला बसल्या ती. काहीतरी घ्या शिका ह्यांच्याकडनं. तुम्हालाच म्हणते मी, दुसऱ्याला नाही मारा सर का. करा ना विचार. अहो किती अहंकार आहे यांच्याकडं. अहो एखादं घर असेल, 2-4 गाड्या असतील, एखादं सामर्थ्य असेल, तरी सुद्धा यांची तोंड बघा अशी बघतात कीर्तनकाराकडे. काय कीर्तनकारांना घोडं मारलं यांचं महाराज, अशी तर पद्धत आहे यांची. विठ्ठला काहीतरी शिका यांच्याकडनं. अहो बघा किती ऍटिट्यूड आहे यांच्याकडं. तुम्ही जगाचा बाप आहे तरी चाललंच आहे तुमचं लगबग. मी जातो. माझं प्रेम आहे का त्यांच्यावर? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझा विठ्ठल म्हणतो सगळं मीच करणार, देव बी मीच, गुरु बी मीच, माय बी मीच, बाप बी मीच, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, सर्वस्वी देवच करतो. प्रेम आहे ना त्याचं. अर्थात प्रेम असलं की माणूस सगळं आपणहून करायला तयार होतो. आणि जो माणूस पुढच्याकडनं अपेक्षा करतो ते प्रेम नसतं. एखाद्या बायकोनं नवऱ्याला म्हणावं, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, जरा स्टोव पेटवता का? माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, त्याच्यावर जरा पातेलं ठेवता का? लय जीव आहे माझा तुमच्यावर, थोडं पाणी दूध साखर चहापत्ती वाटता का? अहो लय जीव आहे माझा तुमच्यावर, लय आवडता तुम्ही मला, जरा चहा उकळता का? अहो लय जीव आहे माझा तुमच्यावर, जरा चहा कपात वाटता का? लय आवडतं तुम्ही मला, अर्धा मला द्या आणि अर्धा तुम्ही प्या.
हा जीव आहे. सगळं पुढच्यालाच करावं ही अपेक्षा ठेवणं याला जीव म्हणायचं नाही. प्रेम आई बापाकडनं शिका. भगवंताच्या नामाविषयी किती प्रेम असावं माहित आहे? विचार करा, एखाद्या वेळेस तुम्ही आषाढी कार्तिकीला गेलायत, एखादीचं लेकरू जर गर्दीत हरवलं, ती लेकराची आत्मीयतेनं वाट बघत असते, सामर्थ्याने धावत असते, पळत असते, आणि यदा कदाचित तिची पोलीस चौकी जिथं जागी जागी बसलेले असतात की हा मुलगा सापडलाय, याचा असं कलर आहे, असा, त्या पोलिसांना सांगावं असाच गोरा पोरगा आहे, अशी अशी 3.5-4 फूट उंची आहे, अंगावर अशा अशा कलरचा शर्ट आहे. ते ऐकताना माय किती कान देऊन ऐकते. मातेची याचिती मातेची याचिती मातेची याचिती मातेची याचिती मातेची याचिती मातेची देह विसरे आपुला, भक्त तसा असावा जे देही उदास, भक्त आईसे जाणा. विषय तो त्यांचा आई आहात तुम्ही, आईच्या अंतकरणाने सांगा. तुमचं लेकरू हरवलं आणि पोलीस माहिती सांगत असेल तर किती कान देऊन ऐकाल? तेवढ्या गर्दीत सुद्धा तुम्हाला पोलिसाच्या पलीकडे कोणाचाच आवाज ऐकू येणार? कारण चित्त सगळं लेकराकडे असतं. त्या पोलिसाची माहिती ती माय जेवढी कान देऊन ऐकते ना, हे कीर्तन तेवढं कान देऊन ऐकलं गेलं पाहिजे, तेवढी व्याप्ती असली पाहिजे, तेवढं चित्त थाऱ्यावर असलं पाहिजे, तेवढं जगाच्या मालकाशी मन रमलं पाहिजे. आणि एकदा इथे चित्त रमलं ना, एकदा श्रवण करण्याचं सामर्थ्य मिळालं ना, समाधी सुख सुद्धा मिळतं दादा. एकदा श्रवण करण्याचं सामर्थ्य मिळालं, जाग्यावर मोक्ष आहे तुम्हाला, जाग्यावर. असंच एके दिवशी एका भागामध्ये माझं श्रीमद भागवत होतं, भागवत कथा होती. 7 दिवस भागवत कथा करत असताना जो पहिला दिवस असतो त्यामध्ये फक्त श्रवण महात्म्य सांगायचं असतं. आणि त्या श्रवण महात्म्य सांगत असताना मी म्हटलं, बाबा तुम्ही 7 दिवस जर कान देऊन भागवत ऐकलं तर तुम्हाला मंडपात विमान न्यायला येईल. मी काय म्हटलं, तुम्हाला मंडपात विमान न्यायला येईल. एका म्हातारीनं लईच मनावर घेतली. तिनं 7 दिवस मस्त भागवत ऐकलं. काल्याच्या दिवशी माझ्या हाताला धरून म्हणली, काय बोलतीस ग म्हणली, 7 दिवस तुझं कान देऊन ऐकला खडा ना खडा, खोटारडे महाराज लोक कशाचं इमान आलं ग म्हणले. हा, इमान कशाचं? अगं साधं गारव दिसलं नाही कधी मानपात बाला न्यायला आलेलं. मी म्हटलं, म्हातारे सगळं खरंय तुझं, मी म्हणलं तेही खोटं नाही आणि तू म्हणलीस तेही खोटं नाही. अगं मी डोळ्यानं बघत होते, तू माझं कीर्तन ऐकत होती, पण कीर्तन ऐकताना तू वाती वळत होती. अगं तुझं अर्ध लक्ष कापसाच्या वातीवर आणि अर्ध लक्ष कीर्तनाच्या नातीवर होतं. कसं शक्य आहे ग विमान येणं? अहो मी तुम्हाला आजही सांगते, तुम्ही मन लावून भजन करणं, जगाचा बाप तुम्हाला न्यायला येईल. वाटप आहे उभा भेटीची आवड, येईल तो वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग. पण अवस्था जगद्गुरु तुकोबांसारखी झाली पाहिजे. अवस्था संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांसारखी, नामदेवरायांसारखी, जनाई मुक्ताई निवृत्तीनाथांसारखी झाली पाहिजे. अशी अवस्था झाली पाहिजे. अशी एकदा श्रवण भक्ती वाढली ना, श्रवण भक्तीचं सामर्थ्य मिळालं ना, मग आम्हाला काही काय, समाधी म्हणाल तर समाधी, मोक्ष म्हणाल तर मोक्षही मिळतो. तुम्ही म्हणाल ते, फक्त सामर्थ्याने आमच्या कानामध्ये तेवढं ताकद, आमच्या मनामध्ये तेवढी ताकद असली पाहिजे की आम्ही इथे एकग्र होऊ शकतो.
शक्य नाहीये बरं का हे, फार अवघड आहे. अहो माणसं इथं बसतात पण मन कुठं याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. आता तुम्हीच बघा ना, तुम्हाला कीर्तनापेक्षा कोण आलं कोण गेलं कोण कुठं बसलं ह्याची जास्त चिंता आहे महाराज बरं का. कोण कुणासंग आलं कोण आलं, हे आलं काय मग हे नाही का आलं, मग हे जर लेकरू आलं का, मग हे जी बायको आली का, बरं कशी आली, बरं कुठली साडी घातली, कशी ठुमकत आली का नीट आली, काय करायचंय तुम्हाला. आपापलं बघत झालं माय, आपुली आपण करा सोडवणं, संसारी बंधन पडून दिली. हे बाकीच्या व्यवहारात नाही पडायचंय आपल्याला. जगाचा बाप आपल्यासाठी करतोय, लोकांचा काय विचार करायचा आपण दादा. मग काय करा विचार. जगाच्या बापाला दया आली नरहरी सोनारांची. रात्री 12:30-1च्या दरम्यान नरहरी सोनारांच्या दारात पांडुरंग परमात्मा गेला, दरवाजा वाजवला. नरहरी आणि त्यांचे 2-4 कारागीर हे सगळे जण आतमध्ये सोन्याचे दागिने घडवत होते. जगाच्या मालकाचं नाम घेत घेत पांडुरंग परमात्माने दरवाजा वाजवला. आहे का कोणी घरात, कामाची गरज आहे मला, उघडता का दरवाजा. विचार करायला गेलं तर फार सोनं होतं नरहरी सोनारांकडे, सावकारानं दिलेलं दागिने घडवण्यासाठी. काळजी वाटत होती कसा उघडावा दरवाजा, पण उघडला. गळ्यात तुळशीची माळ दिसली, कपाळाला गंध दिसला. निश्चिंत झाले नरहरी सोनार. माझ्या पांडुरंगाचा दास आहे, दगा देणार. पांडुरंगानं म्हणावं, दादा विठू सोनार नाव आहे माझं, विठू सोनार नाव आहे माझं, कारागीर आहे मी, चांगले दागिने घडवतो, म्हणाल तसे घडवतो, माझ्या हाताला वेगही चांगलं आहे, मला कामाची गरज आहे. करा विचार. घोडेगावकर जगाचा बाप आहे हा, जो हात पसरतोय नरहरी सोनारांसमोर काम हवंय म्हणून. विश्वाचा मालक आहे तो, पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे तो. किती करावं त्याने लेकरांसाठी. हात पसरला, कामाची गरज आहे मला, देता का जरा काम. माझ्या पांडुरंगाचा दास आहे, का काम द्यायचं नाही मी. खूप ताकद असते बरं का गळ्यातल्या माळेत आणि कपाळाच्या गंधात. मला सांगा, आता आम्ही फिरतो, तुम्ही कधी प्रवास करत असाल, रात्री बेरात्री दरवेळेस मॅप योग्य रस्ता दाखवेल असं आहे का. मॅप चुकवतं कधी कधी. आता मॅपने कधी चुकवलं आणि गरज पडली कोणाला विचारायची, रात्री 1-1:30 वाजता जर तुम्हाला एखादा माळकरी माणूस दिसला, कपाळाला गंध लावलेला, तुम्ही त्याला विचारायला घाबराल का. जरा पटकन बोला, घाबराल का. नाही घाबरणार. का नाही घाबरणार. माळकरी आहे, कपाळाला गंध आहे, रात्री बेरात्री जरी दिसला असला तरी तुम्हाला विश्वास असेल, भजनावून आला असेल, कीर्तनावून आला असेल, नाही तर जागरावून आला असेल, असंच वाटेल की नाही. पण त्याच ठिकाणी एखादं पिदाडं दिसलं, तुमचं मला माहित नाही, पण मी म्हणील तिथं नदीत जाऊ ती गाडी, पण ह्याला विचारू नको ही कुठून आला आपल्याला माहित नाही महाराज. हे असा विषय आहे रे. एखाद्या माळकऱ्याकडे बघून गॅरंटी असते, हे इतक्या रात्री जरी दिसलंय तरी ही भजनामुळंच आलंय, ही कचकच कांद्याला गेलं नसणार आहे महाराज. हा विश्वास त्या माणसाकडे बघून येतो. तसा या पिदाड्यांकडे बघून, या बिना माळकऱ्यांकडे बघून काय विश्वास तरी येणार आहे दादा. विचार करा, एक तुळशीची माळ जर माणसाचा आपल्यावरचा विश्वास वाढवते तर काय ताकद असेल त्या माळेमध्ये. विश्वास वाढवला नरहरीचा त्या माळेनं. माझ्या पांडुरंगाचा दास आहे, अहो या ना दादा, तुम्ही मी मिळून भजन करू, छान सोनाचे दागिने घडूयात. अखंडितपणे विठ्ठल विठ्ठल म्हणत घाई होती, सकाळपर्यंत दागिने द्यायचे होते. आता जगाचा बाप जरी असला तरी घाई घाई त्याच्याकडनं मनुष्यावताराला आला होता. सोनं घडवताना हाताला लगड पोळायची. लगड म्हणजे सोनाला गरम करण्यासाठी एक शस्त्र वापरलं जातं. ती लगड गरम असते. घाईघाईमध्ये ते करताना सोन्याची ती लगड पोळली जायची. लगड पोळली की चटका बसायचा आणि त्या लगडीला गरम करण्यासाठी विस्तव ठेवलेला असायचा, अर्थात कोळशामध्ये विस्तव असायचा आणि तो कोळशाचा तुकडा धोत्रावर पडला की धोतर जळायचं, अर्थात पितांबर जळायचं. बऱ्याच ठिकाणी पितांबर जळलं, हाताला बरेच चटके बसले, डोळ्यातनं पाणी यायला लागलं, पण जगाचा बाप दागिने घडवत होता. सकाळपर्यंत सगळे दागिने घडवून झाले. असे देखणे सुंदर. करा ना विचार, जगाच्या बापानं घडवलेले दागिने किती सुंदर असतील. हे सुंदर विश्व ज्याने घडवलं किती सुंदर असेल तो. कधी कधी विचार करतो आम्ही, काय सामर्थ्य असेल त्याचं. नाव तुम्हारा तारणहारा,
नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. काय दिसत असेल तो, काय दागिने असतं त्याने घडवलेले. एक एक दागिना बघण्यासारखा होता. सावकाराला सकाळी का हो सोनार, झाली का दागिने? झाले सावकार. तुम्ही म्हणायच्या आत झाले आणि तुम्ही म्हणण्यापेक्षा सुंदर झाले. सावकाराच्या हातात दागिने दिले. पाट 5:30-6 वाजलेल्या. 4:30 वाजताच काकड आरती चालू होते. पांडुरंग परमात्मा म्हटला, सोनार आता निघावं लागेल. नरहरीनं म्हणावं, विठू दादा, अहो माझ्या वाईट काळात आलात, माझा भार खांद्यावर पेलवलात, असं कसं जाऊ देईल तुम्हाला? सकाळी थांबा, न्याहारी करा, छान सन्मान घ्या आणि मग जा. पांडुरंग मनातल्या मनात म्हटला, आता कसं सांगू नरहरी तुला, लय लोक वाट बघतात माझी, लय. किती लोक? 33 कोटी देव वाट बघतायत माझे. चंद्र सूर्य सगळेच वाट बघतायत माझे. लाईन उभी असेल तिथे. वाळवंटा पासून सगळ्याला टाळता येईल, पण माझी भागाबाई शेजारी आहे ना. कोण कोण सगळ्याला नाही म्हणाल, पण शेवटी शेवटी तिला पाठवतात. पण हिच्यापाशी जमत नाही. हिला सगळं माहिती मी किती खोडीच आहे ते. माझी रखमाबाई काय साधी आहे का? पण कौतुक वाटतं मला रखमाबाईचं. संसार कसा असावा हे पंढरपुराकडे बघून शिकावं. करा ना विचार. 28 युगाची बाई आपल्या नवऱ्याच्या पाठीशी उभा राहिली. सन्मानाचा विचार केला नाही, सामर्थ्याचा विचार केला नाही, बराबरीचा विचार केला नाही, कम्पॅबिलिटी नाही विचारली रखमाबाईने. कधीतरी रखमाबाई म्हणली असती विठ्ठलाला, विठ्ठला अख्ख्या जगाचा भार सांभाळता कधी बायकोकडे वळून तरी पाहिलत का? गेली का नाही याची विचारपूस तरी केलीत का? अहो स्वतः पुढे उभे राहिलात भक्तासाठी, मी मात्र मागे तशीच. अहो रखमाई विठ्ठलाची, पण हे विठ्ठलालाच जाणीव नाही तर रखमाईनं कोणाला दुःख सांगावं? विठ्ठला, जर विठ्ठलच माझा नाही तर जगाने काय माझं सामर्थ्य मानावं? विठ्ठलानं म्हणावं, रखमा माहीत आहे तुला शेजारी काय आणि पाठीशी काय, तू विठ्ठलाचीच. शेजारी काय आणि पाठीशी काय, तू विठ्ठलाचीच. आजही माऊली म्हणतात, बाप रखमा देवीवरून. विठ्ठलाचे भेटी माझ्या अगोदर तुझं सामर्थ्य हे जगालाही कळतं. मी सांगायची गरज नाही, माझ्या भक्तांना माहीत आहे तू माझा संसार सांभाळतेस. म्हणून तर भक्ताचा संसार सांभाळायचं बळ या विठ्ठलाच्या मनगटात येतं. रखमाईशिवाय विठ्ठल तरी कसा पूर्ण होईल ग? तू आहे म्हणून संसाराचं सामर्थ्य. अर्थात पण विठ्ठलानं साथ सोडली की रखमाईच्या खंतेचा विचार तुम्ही आम्ही करू शकत नाही. आज कमी वयामध्ये भाऊसाहेब दादांचं निधन आहे.
या बोरुटे कुटुंबावर आलेला हा दुःखाचा काळ साक्षात पांडुरंग परमात्मा यांना सोडून गेल्यासारखाच आहे. ज्या पोराचा बाप गेला त्याचा विठ्ठलच गेला, ज्या बाईचा नवरा गेला तिचा पांडुरंगच गेला. अस्तित्व फार गरजेचं असतं दादा. आणि अजून बाईचं आयुष्य तर त्यातच बेकार. 4 माणसं तोंड वर करून म्हणतात हिचा नवरा गेला, आता हिला फारशा गोष्टीमध्ये पुढे पुढे करायचा अधिकार नाही. मला माहीत नाही तुम्हाला कोणी शिकवलं, कुठून आली ही रूढी परंपरा, पण माझ्या अभ्यासानुसार मी तुम्हाला व्यासपीठावर एक गोष्ट निर्भीडपणे सांगेल, कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा गेला त्या बाईला परमार्थ, संसार किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये अधिकार कमी द्यायचा. कुठेच नाही. वाईट वाटतं मला कधी कधी. जिचा नवरा तिच्या अगोदर गेला, या फटकळ बायका बोलता बोलता म्हणलात नवरा नाही तिला नको कुंकू लावू देऊ, तिच्या हातनं नको लावून घेऊ. अगं नवरा नाही तिला नको सवाशिणीमध्ये बसू देऊ. अगं नवरा नाही तिला म्हणावं कार्यक्रमात फार पुढं पुढं करत जाऊ नकोस. आई आहात तुम्ही माझ्या, बहिणी आहात तुम्ही माझ्या. मी लेक समजून माझ्या नजरेत नजर घालून सांगा, नवरा मरणं हे बाईच्या हातात असतं का? आणि जर असतं तर बाईने तिच्या आधी मरू दिलं असतं का? प्रत्येक बाईनं जगाच्या मालकाकडे सौभाग्यवती मरणच मागितलंय. आणि जर हे तुम्हाला कळतं तर तुम्ही का भेदभाव करताय? आजही घरात एखादी वृद्ध बाई असेल जिचा नवरा तिच्या अगोदर गेला आणि मी जर घरात गेले तर फक्त सवाशीण बायका मला ओवाळतात. त्या बाईला ओवाळू देत नाहीत ज्या बाईचा नवरा गेला. तिचा नवरा गेला यात तिचा काय दोष आहे? आणि तिने मला ओवाळलं तर माझं काय जाणार आहे? एखाद्या नवरा नसणाऱ्या बाईनं जर एखाद्या सवाशीण बाईला कुंकू लावलं ना, किंवा एखाद्या कुमारिके मुलीला कुंकू लावलं ना, तर ती देवाकडे एकच मागणं मागेल, देवा जे माझ्या वाट्याला दुःख आलं ते हिच्या वाट्याला येऊ देऊ नको, एवढंच दाग हिच्या पदरात टाक. त्या स्मरण करूनच मी हिला कुंकू लावते. तिच्याकडनं काय अधिकार हिसकावून घेताय? आधीच मरून मेलेली आहे रे ती. आधी जगाच्या बापानं तिच्या पदरात फार मोठं दुःख टाकलंय की तिचा नवरा वयाच्या अगोदर घेऊन गेलाय तो. त्यात अजून तुम्ही टोचून बोलून का वागवताय तिला? आणि एकच उत्तर द्या की ग मला, जी रखमाई पंढरीचा विठ्ठलही झाली आणि पंढरीचा रखमाईही झाली. अगं ज्या बाईनं पातिव्रात्य सांभाळून, निष्ठा सांभाळून आपलं कुटुंब मोठं केलं, आपल्या लेकरांना पायावर उभं केलं, जी बाई नवऱ्यानंतर सुद्धा सामर्थ्याने आपल्या संसाराचं बळ आपल्या मनगटावर सांभाळते, आपल्या संसाराची पालखी आपल्या खांद्यावर पेलवते, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे ग? एखाद्या गोष्टीची पूजा करायची असेल तर तिला पुढे येऊ देत नाहीत. तुमच्या हातानं पूजा कशाला? सवाशिणबाईला बोलवा. कोणी शिकवलं ग तुम्हाला हे? मी व्यासपीठावर सांगते, नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई, नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जिनं पातिव्रात्य सांभाळलं तिचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. तुम्हीच विचार करा श्रेष्ठ आणि कनिष्ठ. गंगा राहते ती महादेवाच्या मस्तकावर आणि महादेव असतो तो विठ्ठलाच्या मस्तकावर. केलाय कधी विचार याचा? इतकेही निर्बुद्धिक होऊ नका की साध्या गोष्टी तुमच्या पदरात पडत नाही. कोणी शिकवलंय हे तुम्हाला? का असली अंधश्रद्धा बाळगताय? माणसाचा जीव महत्वाचा आहे रे. किती दुखवाल आणि काय वाटतं रे तुम्हाला? जिवंत आहात तोपर्यंत मायबापाची कदर केली नाही तुम्ही, मेल्यावर काय करणार आहात? हा, 4 माणसं नवीन आली की तोंडावर म्हणता माझ्या मात्राला काही कळत नाही. तुमचा बाप तेव्हाच मेला की रे ज्या दिवशी तुम्ही बापाचा 4 माणसात अपमान केला. त्या म्हाताऱ्याच्या हातात नव्हतं मरायचं, त्या क्षणी जीव सोडला असता जेव्हा तुमचा माज बघितला होता त्याने. आणि लाज वाटत नाही का रे? पोरांमध्ये बापाच्या नावावरनं एकामेकाला चिडवता. तुमच्या बापानं काय केलं याची जाणीव तरी आहे का तुम्हाला? अरे मी लेक आहे, नजरवर करून एवढ्या समाजात बोलते ना निर्भीडपणे, माझा बाप पांडुरंगासारखा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो म्हणून एवढ्या माणसात बोलायची ताकद माझ्या मनगटात येते. हे बळ तुम्हाला कधीच लक्षात आलं नाही का रे? अरे तुम्ही मेल्यावरही किंमत करत नाही. तुम्हाला अजूनही याच गोष्टीचा माज आहे की मी मिळवलंय, मी कमवलंय, मी कमवतोय.
बापाने काय केलं? अरे कसाही असू दे रे, पण बाप आहे ना तुमचा. संस्कार म्हणून तरी, कृतज्ञता म्हणून तरी समजून तरी घ्या रे. काय करता रे मेल्यावर? नाही येत पुन्हा माघारी, गेलं की गेलं. वेळे तोपर्यंत जागे व्हा. 7 वर्षाची जनाबाई खांद्यावर बसली बापाच्या. आषाढीची गर्दी होती, बापाला पांडुरंग दाखवायचा होता जनाबाईला. त्याचा वर करून बाप पांडुरंग दाखवायचा प्रयत्न करतोय जनाबाईंना. जनाबाईंना विठ्ठल दिसत नाहीये. राग आला जनाबाईला. का हो बाबा, लाखोची गर्दी करतात ही माणसं तुमच्या विठ्ठलासाठी, कशाचा विठ्ठल दिसत नाही मला साधा, भेटायचा कधी? मंदिराच्या बाहेर आला बाप घेऊन जनाबाईंना, आणि जनाबाईच्या डोक्यावरनं हात फिरून वडिलांनी सांगितलं, जना, या वारकऱ्यांना विठ्ठलाला पाहायची गरज नाही ग. ज्या दिवसापासून हे वारकरी झाले त्या दिवसापासून शेवटच्या क्षणापर्यंत पांडुरंग यांच्या पाठीमागे बाप म्हणून उभा असतो. यांना गरज नाही यांना इथं शोधायची. अखंडितपणे जगाचा बाप यांच्या पाठीमागे असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे. तो कुठंच कमी पडत नाही यांना. यांच्या प्रत्येकात विठ्ठल आहे. बापाचे पाणालेले डोळे बघितले जनाबाईंनी, मिठी मारली बापाच्या पोटाला आणि भेटला की हो विठ्ठल असं म्हणल्या वडिलांना. का ग जना, तिथं मंदिरात विठ्ठल दिसला नाही तुला, मंदिराच्या बाहेर कसा भेटला ग? जनाबाईनं बापाचे डोळे पुसत सांगितलं, बाबा, खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवणाराच विठ्ठल होता हे कळण्यासाठी विठ्ठलाच्या दारात यावं लागलं. तो विठ्ठल आणि हा विठ्ठल मला वेगळा वाटला नाही. माझ्यासाठी हाच विठ्ठल होता ज्याने मला विठ्ठल दाखवायचा प्रयत्न केला. हा विठ्ठल तुमच्या कधीच लक्षात आला नाही. आणि साधाच प्रश्न आहे माझा, घोडेगावकर, काय मिळवलं तुम्ही आईबापाचा अपमान करून? अशी कुठली धन दौलत तुमच्या पदरात पडली? असा कशाचा अहंकार आला होता की बापाचं कमीपण तुम्हाला वाटलं? वेळ येतोपर्यंत समजून घ्या. अर्थात घरातला बाप कळला की पंढरीचा बाप तुमच्या घरात येऊन बाप झाल्याशिवाय राहत नाही. फक्त घरातल्या बापाची किंमत करायला शिका, एवढं समजून घ्या. घरातला बाप कळला ना, पंढरीचा बाप तुमच्या घरी येतोच. याचं कौतुक मी काय सांगावं? पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाही भीमा उद्धरी जन. पुंडलिकासाठी आलाच ना, युगे 28 विठेवरी उभा आवांगी रखवाई दिसदीर्घ शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, येतोच की जगाचा बाप. आणि जर जगाचा बाप पाठण करता होतोय तर काय चिंता? सांगा पांडुरंगाने नरहरींना, अहो फार लोक वाट बघतायत माझी दादा. लक्षात आहे ना? विषय चालू होता, लक्षात आहे का? फार लोक वाट बघतायत माझी. अहो कोण नाही कोण तर माझी बायको रागवल ना मला, जाऊ द्या मला. हट्ट केला आणि 6-6:30 वाजता पांडुरंग परमात्मा नरहरी सोनारांच्या घरातनं निघाले. मंदिरात गेले, मूर्तीत स्थानापन्न झाले. अभिषेक चालू होता पांडुरंगाचा. 6ची वेळ होती, अभिषेक चालू होता. गरम पाणी टाकलं, मूर्ती थरथर कापायला लागली. दूध ओतलं, मूर्तीच्या अंगावर थरकाप सुटला. मध ओतला. आता मधाचं विशिष्टपणा काय माहिती आहे का? तुम्ही शेतकरी आहात दादा. मध जर खरा असेल आणि तो मध जर जखमेवर लावला गेला तर त्यातनं घाण निघते. तुम्ही बघा, जर खरा मध डोळ्यात ओतला तर अक्षरशः आग ओतल्यासारखा त्रास होतो, पण डोळ्यातली घाण निघते. अशा हिशोबाने मध भगवंताच्या अंगावर पडला, पण ती मध जखमेला लागल्यामुळं जखमेला त्रास झाला आणि मूर्तीच्या डोळ्यातनं पाणी आलं. घाबरायला लागले जे पुजारी होते. बापरे, देव रडायला लागला, देव थरथर कापायला लागला. नामदेवरायांना बोलवलं. नामदेवा बघा, एवढी वर्ष झालं पूजा करतोय विठ्ठलाची, पण कधीच मूर्ती थरथर कापली नाही, डोळ्यातनं पाणी आलं नाही. हो, मूर्ती थरथर कापतीये, काय झालं बघा. नामदेवराय म्हणले, तुम्ही बाहेर जा, मी बघतो. हा जरा आतला विषय गुवाहाटीचा, हे जरा गुप्त मिटिंग आहे मानसारखा, हे जरा अवघड प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही जा बाहेर. जर मग ते बाहेर गेले, कडी आतनं लावून घेतली महाद्वाराची नामदेवरायांनी, आणि नामदेवरायांनी थडकावून कमरेवर हात ठेवून विचारलं, खरं सांग कुठं गेलता? नामदेवराय काय म्हणले, खरं सांग देवा, कुठं गेलता? तू नव्हता इथं, पितांबर जळलंय तुझं, हाताला पोळलंय तुझ्या, कुणाचं कल्याण कराय गेलता? नामदेवरायला पांडुरंगानं म्हणावं, नामदेवा, माझ्या नरहरीवर वाईट वेळ आलती रे. सावकारानं धमकी दिलती त्याला,
तू मला सांग, माझं लेकरू संकटात आहे आणि मी जाणार नाही असं होईल का रे? अरे सोनं घडवताना गडबडीत इस्तू पडला की पितांबर जाळायचा आणि आग लागली की चटका बसायचा. नामदेवरायाच्या डोळ्यातनं पाणी आलं. नामदेवराय म्हणले, देवा किती करशील रे बाबा, आम्ही फक्त पांडुरंग तुला बाप म्हटलं आणि तू बापाचं नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवीर माझा. आम्ही फक्त म्हणलं आणि तू केलंच केले देवा. किती मोठ्या मनाचा केशवा तू, किती मोठ्या मनाचा माधवा. आणि जर तुझ्यासारखा बाप भेटला तर आम्ही विचारच करत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही रे देहापेक्षा जास्त जीव तुझ्यावर आहे माझा. मला माहित आहे हे जाणार आहे, पण देह जाओ अथवा राहो पांडुरंगी. तुका म्हणे बळी जीव दिला, तुका म्हणे घालू तयावरी भार बाबू हा संसार. चिंताच करत नाही बघ मी देवा. गेलं तर गेलं, राहिलं तर राहिलं. तुका म्हणे कमरणीची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. तुझं नाम मुखात असलं की तू गेलं तरी नाव ठेवतोयस. मग गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती. एवढं झालं तरी बास आहे देवा. पण हे होण्यासाठी, हा देह गेला तरी दुःख वाटणार नाही, हे होण्यासाठी व्रत करावे लागेल. मार्ग धरा, पंढरीचा मार्ग धरावा लागेल दादा. खूप ताकद आहे या पंढरीच्या मार्गात. काय सांगायचं तुम्हाला. नामदेवरायांची दिंडी निघाली आणि काय माहिती कसं यमाची यादी फुटली. यमाची यादी ज्याच्यात नाव आहे ह्यो आज जाणार आहे, ह्यो उद्या जाणार आहे, ह्याचा असा नियम आहे. यमाची यादी फुटली, पेपर फुटतो तसा. यमाची यादी फुटली आणि घोडेगावातल्या 2-4 लोकांना कळलं आपलं नाव यमाच्या यादीत आलंय. घोडेगावच्या लोकांना कळलं आपलं नाव यमाच्या यादीत आलंय. आणि ज्यांना कळलं ती चौघ लय बेकार होती. उगत चांडाळ चौकडी होती महाराज. अख्ख्या गावाचा कुटाणा चौघ जी करायची त्या चौघाचं नाव यमाच्या यादीत आलं होतं. जिंदगीत कधी यांनी परमार्थ केला नव्हता. जिंदगीत कधी यांनी कुणाचं चांगलं केलं नव्हतं. जिंदगीत कधी यांनी गावचं इलेक्शन सुखानं होऊ दिलं नव्हतं महाराज. हा, अख्ख्या गावानं ठरवलं यावर्षी सरपंच बिनविरोध करायचा, पण ह्या चौघांना सगळ्या गावाचं कान भरलं. का करायचा? अख्ख्या गावाचं राजकारण बिघडलं. अशी कुटाणेबाजी चौघ होती. एकादशीला खाणारी, सोमवारी पेणारी, वारीला त्रास देणारी, बुव्याच्या टोप्या उडवणारी, माळकऱ्याला नावं ठेवणारी आणि कीर्तनकाराचा काटा काढणारी महाराज. अशी ही चौघ होती. अशा चौघाचं नाव यमाच्या यादीत आलं. कसं काय माहिती, पण ह्यांना कळलं. ह्या चौघांनी तुकोबारायांना म्हणावं, तुकोबा आमचं नाव यादीत आलं. तुकोबा म्हणले येणारच होतं, तुम्ही धंद्याचे एवढे बेकार केलेत, तुमचं नाव येणारच होतं. ते म्हणे तसं नाही, एवढं वर्ष आम्हाला जायचं नाही, या वर्षी आमच्या गावची ग्रामपंचायत आहे, एवढं वर्ष जगू द्या, पुढच्या वर्षी मेलो तर एवढं वर्ष. तुकोबाराय म्हणले माझ्या हातात नाही, एक काम करा, ते नामदेवरायची दिंडी निघाली तिकडं पंढरपूरला, त्या दिंडीत जा, वाचलं तर वाचलं. नामदेवरायकडे आले ही चौघ. नामदेव महाराज आम्हाला वाचायचं एवढं वर्ष इलेक्शनचं पैसे खाऊ द्या, पुढच्या वर्षी काय भेटत नाही महाराज. हा आता पंचायत समिती आहे की नाही, नगर परिषद, जिल्हा परिषद सगळं लय भारी भारी आहे यावर्षी, जरा खाऊ द्या, पिऊ द्या, मजा करू द्या, आहे की नाही, जरा साहेबासाठी टाळ्या वाजवू द्या एवढी वर्ष, पुढच्या वर्षी मरायला हरकत नाही. किती अवघड आहे दादा. आजही लोकांना वारकऱ्यापेक्षा साहेबाची किंमत जास्त आहे. आत्ताच्या स्थितीला सुद्धा एखादा साहेब आला तर माणसं महाराजाला म्हणतात उठा, साहेबाला बसू द्या.
महाराजापेक्षा साहेबाची किंमत जास्त आहे. साहेबाला पंक्तीत म्हणणार 2 घास खा साहेब, 2 घास. 2 घास खा आमच्या घोडेगावचं साहेब, 2 घास खा. दादा, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुमच्या घोडेगावचं खाऊन काय पोट भरणार आहे त्याचं? पण तुम्हाला बी थोडंफार डोकं पाहिजे. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि कोणाच्या चरणावर मस्तक नाही ठेवावं. तुम्हाला कळत नाही, त्याला आम्ही काहीच करू शकत. परिस्थिती बेकार आहे दादा. मग आता काय करायचं? अवघडच झालं दादा. मग आता नाही म्हणे नामदेव महाराज, एवढं वर्ष आम्हाला जगू द्या आणि एवढं वर्ष जगण्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय द्या. नामदेवराय म्हणले, एक काम करा, वारीला चला. पण वारीला चलत असताना सगळ्यात पहिला नियम आहे, माळकरी व्हावं लागते. काय व्हावं लागतंय? माळ घालावी लागते. काय घालावी लागती? माळ. ते म्हणले 2 घालतो. किती जगतय म्हणल्यावर 1 काय 2 घालतो महाराज बरं का. हां, अशा शर्टाच्या वरनं मोठ्या मोठ्या 2 माळा घातल्या. ही शर्टाच्या वरनं माळा घालणाऱ्याचा लय प्रॉब्लेम असतो महाराज बरं का. माळा आतनंच असावी. मग असं शर्टाच्या वरनं 2 माळा घातल्या मोठ्या मोठ्या. दिसला पाहिजे ना यमदूताला. नाही दिसल्या नेलं मग चुकीनं. दिसल्या पाहिजे महाराज. अशा मोठ्या माळा घातल्या. आता म्हणले नाही, आता बुका लावावं लागतंय. बुका लावला भला मोठा. चला म्हणले दिंडीला. दिंडी निघाली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली म्हणत म्हणत दिंडी निघाली. जशी जशी दिंडी चालली, यमाचे दूत आले घोडेगावात. अरे ते कुठं आहे तर 4 गावाचं वाटोळं करणारी. दिंडीला गेल्या. यमदूत म्हणले, ह्यानं जिंदगीत कधी दिंडी केली नाही, ह्यानं आयुष्यात कधी परमार्थ केला नाही. आता कस काय दिंडीला? तुमचा पेपर फुटला, त्यांना कळलं तुम्ही येणार आहे म्हणून गेले ते दिंडीला. चला म्हणे दिंडीला. दिंडीला गेलं म्हणजे काय वाचत असतं का? नामदारांच्या दिंडीत यमदूत आले. वैष्णवांचा मेळा बघितला आणि वैष्णवांचा मेळा बघितला. त्या पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाच्या गजरात यांच्या कानाला भक्तीचं नाम सहन नाही झालं. यमदूत उलट्या पावलाने पळाले आणि जाऊन सांगितलं यमाला, दूत सांगत असे यमा घाबरवतोय आम्हाला. मी विष्णुदास आहे म्हणतोय. काळाचे ही काळ गडीवाळ विठ्ठलाचे असे ते आम्ही नाही बाबा त्यांना आणू शकत. मग आता यमानं म्हणले, हे बघा, असे जर काम चुकारपणा केला तर नोकरी सोडावी लागल. फुकटचं मी देणार. आणि तुम्हाला सांगते, जगाचा बाप फुकट देत. कष्ट करावं. फुकटचं देणार नाही मी. हे असलं फुकटचं खायचं नाही. जा डबल. डबल आले. यमदूत डबल आले. आता ही नवीन नवीन झालेले माळकरी घाबरले. त्यांनी लगेच म्हणले नामदेवरायांना, नामदेवा, अहो हे डबल आले. ते म्हणले, बरोबर आहे ना, तुमच्या माळा खोट्या आहेत ना. तुम्ही खरे असते तर डबल आले नसते. त्यांनाही कळलं तुम्ही मॉडेल नवीन आहे. तुमच्यासारख्याला डबल येणारच आहे. ते खोट्यारडेपणा केल्यावर काय कळत असतोय. ते म्हणे, नाही, एवढं वर्ष थांबवा. ते म्हणे, आता नुसतं माळेवर जमायचं नाही. आता एक काम करा, पताका घ्या. झेंडेकरी व्हा. झेंडा घेतला खांद्यावर. जसा झेंडा दिसला, उंच पताकांचे भार. यम पळून गेले यमदूत. आता म्हटले, आता आम्ही नाही जाणार देवा, तुम्हीच जा. आता साक्षात यम न्यायला आला. पंढरपूरच्या वाखरीला शेवटचं रिंगण, यमाचा टप्पा आला या चौघांकडे. पण या वाखरीपर्यंत पोचेपर्यंत या खोट्या माळकऱ्यांचे खरे माळकरी झाले होते. भजनाच्या नामात हे कधी रमले हे यांनाही कळलं नव्हतं. वाखरीवर शेवटचं रिंगण बघताना पांडुरंग परमात्म्याला हे खोटे माळकरी सुद्धा म्हणले, देवा, आता तुझ्यापर्यंत यायची क्षमता ठेव. तिथून पुढे जीव गेला तरी
चालेल, यमाला नेहू नको असं म्हणू नको, पण एक काम कर, एकदा शेवटचं तुला पाहू दे. तुला पाहिलं की जीव गेला तरी चालेल, एकदा वारी परिपूर्ण झाली की देह गेला तरी चालेल. तुझ्या चरणावर जीव सोडायला तयार आहे देवा, पण आता हे शेवटचं रिंगण आणि हे शेवटचं आयुष्य तुझ्या चरणी लागू दे देवा. ही वारी पूर्ण होऊ दे. ही पंढरीची वारी ज्यानं केली त्याला जन्म मृत्यूची वारी चुकवायचं काही अवघड नाही. तुकोबाराय म्हणतात, अहो येड्याचं शहाणं व्हायचं सामर्थ्य या वारीत आहे. यमालाही हरवायची ताकद आहे. 84 लक्ष योनीचा फेरा चुकवायची ताकद आहे. कशात आहे? पंढरीचा मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकलेला 84 फेरा चुकलेला 84 व्रत करा, त्याला व्रत करा. आषाढी कार्तिकी इथे जमलंच पाहिजे, तुम्ही आलंच पाहिजे. इथे पंढरीची वारी, वारी चुकवून नये. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. देवा हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. तुझ्या चरणी आलो की पुन्हा कुठं जायची गरज आहे देवा. एकदा इथं मन रमलं याती कुळ माझे, मग मी कोण, कुठला, काय, देह आहे नाही, माझी जात कुळ गोत्र काही ध्यानात राहत नाही. तुम्हाला खरं सांगू, आयुष्यात एवढ्या त्रासात आहेत ना आपण. आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे, ज्या लोकांना आपण जीव लावला त्या लोकांनी आपल्याला आपलं सुद्धा केलं. ज्या लेकरांसाठी जीव घाण टाकला त्या लेकरांनीच काय केलं म्हणून शेवटी प्रश्न विचारला. एवढ्या वाईट अवस्थेमध्ये जर तुम्ही राहत आहेत तर माझी विनंती आहे, एकदा जगाच्या मालकाला मायबाप म्हणून बघा. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. एकदा म्हणा, विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहिणबंधू भ्राता. या जगात खरंच देवाशिवाय काहीच खरं नाहीये. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. एवढंच खरं आहे आयुष्यात. आणि हे खरं ज्याला जोपासता आलं, बहु लाभ सापडला. त्याच्या आयुष्यात लाभच लाभ आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंद. हे याच्यासाठी तुम्हाला एकच करावं लागणार आहे, फक्त प्रेमाने भजन. दोन्ही हात वर करा, दोन्ही प्रेमाने वा. राम 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 घेतली. खरं सांग का, ही जेवढी जमल्यात त्यातली अर्धी जेवायला आली, अर्धी फुलं टाकाय आली. आपण नाही गेलो आपल्याला फुलं टाकाय कोणी, एक लय विषय असते. आणि जी काय 2-4 नवीन आली ती एकाच कामासाठी आली. टीव्हीत बघितली, समक्ष बघायची. महाराज बरं का, जरा प्रॉब्लेमॅटिकच आहे आपला प्रॉब्लेम. मला खरंच नवल वाटतं लोकांचं. काय जज करता तुम्ही माणसांना बरं. हा, कीर्तनकार मुलगा आहे, मुलगी आहे, घेणं देणं नसावं रे. प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध नाही, कीर्तन आहे ना, गेलं पाहिजे कीर्तनाला. दादा इथं यायला भाग्य लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जरा समजून घ्या. अर्धी लाकडं तर मसनात गेलेत, अर्धी राहिलेत, तेवढी तरी सुधरा. पाया पडते बाबांनो तुमच्या, परमार्थ करा. वाईट वाटतं मला दादा. हो, म्हातारी झालेली माणसं सुद्धा चष्म्यातनं, भिंगाच्या चष्म्यातनं राणी बघतात. एवढी तर गुणाची आहे ती महाराज. अरे ह्या वयात तर हरिपाठ बिरीपाठ करीत झाला का, ह्या वयात तर परमार्थ करीत जा. हा, जरा तर सुधरून राहा. लोकाला काय ज्ञान शिकवणार आहेत तुम्ही दादा. म्हाताऱ्या बी मरणाच्या येड्या झाल्या त्या. अहो मरणाच्या शिवाय देतात, मरणाच्या.
जरा यांच्या मुखात देवाचं नाव नाही. लेकरांना काय नाव ठेवायचं मला सांगा. मी म्हणते माय, राग जरी आला ना नवऱ्याचा तरी भांडताना सुद्धा असंच भांडायचं, राम 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 असंच करायचं माय. तेवढं तोंडात राम येतंय की. नवऱ्यालाही टेन्शन नाही ना आपल्यालाही टेन्शन नाही. महाराज डोक्यात घेतला. खरं सांगते माय, या जगात कोण कोणाची कृतज्ञता बाळगत? तुम्ही जोपर्यंत कामाचे आहात तोपर्यंत कामाचे आहात. तुम्ही एकदा कामाचे नाही राहिलात की पुन्हा तुम्ही काहीच कामाचे नाही राहिलात. कळतं ना तुम्हाला? हातपाय चालू आहे तवर सन्मान आहे. एकदा हातापायातली ताकद गेली की आपल्यापेक्षा घरातल्या मोडक्या खुर्चीला जास्त किंमत असते. हां, तिला सुद्धा पुसते ती, पण आपल्यावर थुकते ती. महाराज बरं का, त्या खुर्चीला सुद्धा पुसत्यात. अहो त्या खुर्चीचा पाय गेला एक तरी तिला झोप असतात. का बरं? कामाला येईल, 400-500 भेटतील. काही नाही तर सरणावर लाकडं होत्याल. महाराज बरं का, 2-4 अशी परिस्थिती आहे. विनंती माझी, आईबापाला अडगळीच्या खोलीसारखं करू नका. पोरगं लेकरू रडायला लागलं, बाप खेळवायला घेऊन जातो. लेकरांना हसावं म्हणून बाप त्याला आकाशाकडे फेकतो, पुन्हा झेलतो, आकाशाकडे फेकतो, पुन्हा झेलतो. लेकरू हसतं का रडतं? हसतं. कारण त्या अज्ञानीपणात, त्या निरागसपणात त्याला विश्वास असतो, काही झालं माझा बाप मला पडू देणार. खरं सांगू, जेवढा विश्वास लहानपणी तुम्ही तुमच्या बापावर ठेवता ना, तेवढाच विश्वास आयुष्यभर तुम्ही तुमच्या बापावर आणि जगाच्या बापावर ठेवला पाहिजे की काही झालं तरी हे आम्हाला पडू देणार नाही. खरंच आयुष्यभर मारणारा बाप दिसतो, पण मारल्यानंतर पोरगं जेवलं का नाही हा आईला विचारणारा बाप आमच्या नजरेस कधीच पडत नाही. मारतो खरं ना, वाईट बोलतो खरं आहे, पण खरं सांगू, तुम्हाला मारल्यावर जेवढं तुम्हाला लागतं ना त्याच्यापेक्षा जास्त वेदना तुमच्या बापाला होतात. मारलं मी खरं, पण त्याच्याच कल्याणासाठी. जगी आए सामर्थ्य पुत्रामध्ये असतं. पतना त्रायती इति पुत्रा, हा हे शास्त्र सांगताय. आणि माऊली म्हणतात, बाप करी जोडी लेकुरा, बाप करी जोडी लेकुरा, बाप करी सर्वस्व. दोन पोरी आहेत बापाला. एक पोरगी श्रीमंताकडे दिली, एक पोरगी गरीबाकडे दिली. बाप श्रीमंत पोरीच्या घरी फारसा जात नाही, पण जी गरीबाकडे दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही. बाप आहे तो, स्वाभिमानानं जगला आयुष्यभर, नजर वर करून छाती फुगवून जगला.
पण पोरीच्या लग्नात प्रत्येक पाहुण्यासमोर झुकला, प्रत्येक पाहुण्याला म्हटला काही चुकलं असेल तर माफ करा बरं, समजून घ्या, पण माझ्या लेकराला त्रास देऊ नका. किती केलं रे त्या बापाने? हा, तुमच्या नवऱ्याचे पाय धुतले, तुमच्या लग्नात कर्ज काढून सामर्थ्याने तुमचं लग्न मोठंही करून दिलं. किती केलं रे तुमच्या बापाने? आज तुम्ही 4 पैसे कमवायला लागलात, तुम्हाला एवढा अहंकार आला. करा विचार, परिस्थिती नव्हती तुमच्या बापाची, पण त्या बापानं साठवून ठेवलं तुम्हाला. तुम्ही म्हणता ना बापानं काय दिलं, करा विचार. तुमचा बापही गाडीत फिरला असता, तुमच्या बापानंही बंगले बांधले असते, पण त्यांना तुम्हाला मोठं करायचं होतं म्हणून त्यानं त्याच्या सोयी सुविधा कमी केल्या. तो म्हटला मी सायकलीवर फिरलो तरी चालेल, पोराला गाडी पाहिजे, मला थोडं कमी त्रास झाला तरी चालेल, थोडं कमी सुख मिळालं तरी चालेल, पण पोरांसाठी शेती राखली पाहिजे, त्यालाही विकता आलीच असते. करा विचार. खूप केलं तुमच्या बापाने, त्याची जाणीव ठेवा, आणि ही जाणीव तुम्हाला ज्ञानेश्वरी गाथाशिवाय कळणार नाही. विनंती आहे, पुढे इकडे परमार्थाकडे वळलात की मायबापाची किंमतही कळेल, एकदा मुखात नाव आलं की त्याची जाणीवही होईल. फक्त भजन विढो पाय दाखव माई, विढो पाय दाखव बापे बघी देवाचीच रूपे, एवढं सामर्थ्य आम्हालाही कळावं विठ्ठला. एकादशी केली, पंढरीची वारी केली, आता कशाचाच भय नाही, आता अखंडितपणे लाभ सापडला, मुखात तुझं नाव आलं तर आयुष्यात काय कमी पडलं. या बोरुडे कुटुंबियाच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा वैकुंठवासी भाऊसाहेब दादा बोरुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे सुपुत्र सुनील दादा यांच्या संयोजनातून हा संकीर्तन सोहळा. खरं सांगू, सुनील दादा स्वतः एक वडील आहेत, त्यामुळे त्या गोष्टीची जाण, बापाचं बापपण काय असतं हे फार वेगळं सांगायची गरज पडत नाही. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण या कुटुंबाने बापाने केलेल्या त्यागाचं सामर्थ्याने फळ केलं. त्यांनी आयुष्यभर त्यांच्यासाठी जो सामर्थ्याने कौतुक सोहळा केला, त्या कौतुक सोहळ्याचा ज्या बापाने आयुष्य वेचलं त्यांच्यासाठी, त्या बापासाठी आपण हे नामचिंतन करावं, हे कर्तव्य त्यांनी पार पाडलं म्हणून त्यांचं कौतुक आहे की त्यांना जाणीव आहे की आपल्या बापानं आपल्यासाठी केलंय, आपण त्याच्यासाठी केलं पाहिजे. म्हणून हा संकीर्तन सोहळा इथं उपस्थित आहे. अगदी सामर्थ्याने तुम्हा सगळ्यांमुळे हा नामस्मरण सोहळा गोड झाला. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक, हरिभक्त परायण जाधव महाराज चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या, त्याचबरोबर हरिभक्त परायण त्यांचे गायनाचार्य संजय महाराज हरिभक्त परायण, चौधरी महाराज ताईंचं
बरं जाधवताई, त्याचबरोबर बरोडे महाराज चरणावर साष्टांग दंडवत. अगदी सामर्थ्याने तुम्ही हा संकीर्तन सोहळा गोड केलात. तुमच्यामुळे हे सामर्थ्य आमच्या पदरात पडलं की आम्हाला हे संकीर्तन परिपूर्ण पार पाडता आलं. त्याचबरोबर आमची ईश्वरी जी विना घेऊन उभी आहे तिचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर कीर्तनाला उपस्थित आमची कावेरी असेल, श्रद्धा असेल, चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर सगळे मंडळी, पेटीवादक दादा, सगळे टाळकरी, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. उपस्थित सगळे आप्तेष्ट मंडळी, सोयरे धायरे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, मित्रमंडळी, तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काहीच कुला असेल क्षमा, फक्त विनंती आहे कीर्तनातनं एवढंच घ्या, माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या पांडुरंगाला कधी विसरू नका. या 5 गोष्टी केल्या की तुमचं आयुष्य अखंडितपणे आनंदी राहणार आहे. तुम्हाला दुःखाचा लवलेशही राहणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देते. फक्त प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय आपल्याला 2-3 श्रद्धांजली घ्यायच्यात. मी आपल्या नेवासा पंचायत समितीचे माजी सदस्य श्री बाळासाहेब पाटील सोनवणे यांना विनंती करतो की आपण आपली थोडक्यात श्रद्धांजली द्यावी. या ठिकाणी आपल्या या श्रीनाथ मंगल कार्यालयाचे अध्यक्ष नबाजी पाटील सोनवणे यांच्या वतीनं ताईंचा छोटासा सन्मान होत आहे.